अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला मागणी वाढली. अलिबागचा औषधी गुणधर्मयुक्त आणि चविष्ट कांदा उरण बाजारात आला हो. रायगड जिल्ह्यात खरीप हंगामात भात पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड होत असते. मात्र रब्बी हंगामात सिंचन क्षेत्र वगळला तर फारशी पिके घेतली जात नाही. पण गेल्या काही वर्षात ही परिस्थिती बदलण्यास सुरुवात झाली आहे. भात कापणीनंतर जमिनीतील ओलावा 2 महिने टिकत असल्याने पांढऱ्या कांद्या पिकाची लागवड होऊ लागली आहे. या कांद्याला बाजारात मोठी मागणी असते, त्यामुळे राज्यातील इतर कुठल्याही भागात पिकणाऱ्या कांद्याला मिळत नाही. अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे. केंद्र सरकारच्या पेटंट विभागाने हे मानांकन बहाल केले आहे. त्यामुळे रुचकर चव आणि औषधी गुणधर्म असलेल्या या कांद्याला मागणी वाढली आहे. दरही चांगला मिळत आहे. औषधी गुणधर्मामुळे नावारूपाला आलेल्या अलिबागचा पांढरा कांदा विक्रीसाठी उरण बाजारात दाखल झाला आहे. या कांद्याला चांगला भाव मिळत आहे. परराज्यातून देखील या मागणी असून औषधी गुणधर्मयुक्त आणि चविष्ट कांदा असल्याने पांढरा कांदा खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढत आहे. उरण बाजारपेठेतील सिटीजन हायस्कूल रोड, राजपाल नाका, बाजारपेठ, गांधी चौक आदी ठिकाणी पांढऱ्या कांद्याची माळी विकावयास आल्या आहेत. अलिबागचा औषधी गुणधर्मयुक्त आणि चविष्ट कांदा अलिबाग तालुक्यात प्रामुख्याने नेहुली, खंडाळे, कारले, सागाव, मारुती धुळे, खंडाळा, नेवाली, कारणे, खाना, उसर, तळवली या गावांमध्ये पांढऱ्या कांद्याचे पीक घेतले जाते. आता तालुक्यात इतरही गावांमध्ये पांढऱ्या कांद्याची लागवड शेतकरी करू लागले आहेत. त्यामुळे पांढरा कांदा लागवडीखालील क्षेत्र 100 हेक्टरवरून 245 हेक्टरपर्यंत वाढले आहे. लहान कांद्यांची माळ 100 रुपयाला तर मोठ्या कांद्याची माळ 280 रुपये दराने विकली जात आहे. मे महिन्यापर्यंत सदर कांदे विकले जातात. अलिबागचा औषधी गुणधर्मयुक्त आणि चविष्ट कांदा चवीला गोड असल्याने उरणचे नागरिक कांदा मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत, असे कांदे विक्रेती अमिता अशोक पाटील, नवघर हाशिवरे यांनी सांगितले. रायगड जिल्ह्यात खरीप हंगामात भात पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड होत असते. मात्र रब्बी हंगामात सिंचन क्षेत्र वगळला तर फारशी पिके घेतली जात नाही. पण गेल्या काही वर्षात ही परिस्थिती बदलण्यास सुरुवात झाली आहे. भात कापणीनंतर जमिनीतील ओलावा 2 महिने टिकत असल्याने पांढऱ्या कांदा पिकाची लागवड होऊ लागली आहे. या कांद्याला बाजारात मोठी मागणी असते, त्यामुळे राज्यातील इतर कुठल्याही भागात पिकणाऱ्या कांद्याला मिळत नाही. महामुंबईसह दिनेश पवार, उरण. माझं नाव अमिता अशोक पाटील. दरवर्षीपेक्षा यंदा या कांद्याचं पीक खूप छान झालं. अलिबागचा हा गुणकारी कांदा आहे. या कांद्याला भाव गेल्या वर्षीपेक्षा यंदा कमी आहे. गेल्या वर्षी कांदा हा 300, 350, 250 असा भाव होता, पण यंदा 200 पासून 100 पर्यंत आलेला आहे. कांदा हा गुणकारी अलिबागचा कांदा आहे, प्रसिद्ध कांदा आहे. या कांद्यासारखा दुसरा कांदा पण येतो, पण तो पुणेरी असतो, तो तिखट लागतो. हा गोड कांदा आहे. हा कांदा खाना, उसर, नेवली, धुळे, तळवली, सोगाव, मारुती इथे हा कांदा पीक घेतात. तिथले शेतकरी हा पीक घेतात. हा कांदा आपल्या अलिबागचा खूप प्रसिद्ध आहे. आणि उरण मार्केटमध्ये हा कांदा एप्रिल महिन्यामध्ये येतो, पण यंदा हा फेब्रुवारी महिन्यातच आला. एकदम हा असा गुणकारी कांदा आहे. उरणकरांनी येऊन हा खरेदी करावा, कारण मे महिन्यापर्यंत हा कांदा राहणार. काय ताई, कांदा देव या. अलिबागचा गुणकारी कांदा आहे. ते बघ माझ्याकडे बघ पहिला, नंतर कांदा घे. ही 150 रुपये माळ आहे. आमचा स्टॉल हमरापूर लगत आहे. मुंबई गोवा हायवेच्या लगत आमचा स्टॉल असतो आणि ह्या स्टॉलमध्ये सर्व प्रकारचे फ्रूट, भाज्या, कांदे, आंब्यापासून फणसपासून सर्व विक्रीस असते. आमच्या इथं कांदा अलिबागवरनं येतो. कारल्याचा प्रसिद्ध कांदा हा विक्रीसाठी आमच्या इथं असतो आणि तो शरीरासाठी खूप हेल्दी असतो. त्याच्यामुळं मुंबईवरनं, महाराष्ट्रातून गिरायका इथं